या ना, तुमचीच वाट बघत होतो. सॉरी. आज काय माहिती आहे ना तुम्हाला? हो, आज सोमवार आहे. वार नाही म्हणत आहे मी. आजचा दिवस कुठला आहे ते माहिती आहे का? आज बलिप्रतिपदा आहे, म्हणजे पाडवा. भय, आज पाडवा बी आहे. मग पाडव्याला काय करतात ते माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे एक मिनिट. छोटे मालक, हे काय? माझ्याकडून तुम्हाला पाडव्याची छोटीशी भेट. पण हे बघा, मला ठाऊक आहे तुम्ही लई प्रेमाने माझ्यासाठी आणलं हे. पण हे मी कसं घेऊ शकते? का? अहो, कोणी बघितलं म्हणजे? बघितलं तर सांगायचं भेट दिली म्हणून. हे बघा रामा, तुम्ही केअरटेकर आहात, संपर्क अधिकारी आहात, चांगली कामं करताय, दिली भेट, बिनधास्त सांगा. रमा, आता जास्त विचार करू नका. मला सांगा, तुम्ही हे लॉकेट नीट पाहिलंय का? आर आहे तो. म्हणजे आता हे लॉकेट माझ्यासाठी आहे म्हटलं, रमातल्या नावातला हार. बरोबर, पण त्या आर मध्ये प्रतापचा पी सुद्धा आहे. ते बघितलं का तुम्ही? ही अक्षरं एकमेकांपासून कधीच वेगळी होऊ शकत नाहीत. जसं आपण एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत ना, अगदी तसंच तुम्ही माझ्यात आणि मी तुमच्यात या अक्षराप्रमाणे एकरूप झालो होत. हे त्याचं प्रतीक आहे. छोटे मला कहू, किती विचार करून दिले तुम्ही ही भेट. मी तुमचा जेवढा विचार करतो ना, तेवढा नक्कीच नाही. एक मिनिट. छोटे मालक, मी अभि तुमच्यासाठी एक भेट आणली आहे. आणि हे तुम्ही मला आत्ता सांगताय? एक मिनिट. तुमच्या इतकी भारी आणि विचार करून नाही आणले. बघा तुम्हाला आवडतंय का? तुम्ही प्रेमाने आणि लक्षात ठेवून आणलत ना, हेच खूप महत्वाचं आहे. खूप छान आहे, आवडलं मला. आवडली ना, मग बस झालं. येते. रमा, तुम्हाला त्या नवीन नंबरवरून काही मेसेज किंवा कॉल्स आले होते का? नाही, पुन्हा तर काहीच नाही आलं. पर छोटे मालक, आता काय करायचं आपण? मी सांगतो काय करायचं ते. समजलं? होय. रमा, ग बाईसाहेबांनी बोलवलंय. ते रावसाहेबांना ओवाळायचंय ना, तर त्याची तयारी करायची. वय. येते. हे खास तुमच्यासाठी बनवून घेतलंय. खूप छान आहे. मी पण खास तुमच्यासाठी बनवून घेतलं होतं हे लॉकेट. यावेळी ऑप्शन करताना आलं, हरकत नाही, पुढल्या वर्षी करा. हे तुमच्यासाठी. अरे वा, तुमच्यासाठी अजून एक गिफ्ट आहे. घ्या. तुम्ही मागे म्हणाला होतात ना, म्हणून खास तुमच्यासाठी. थँक्यू.
हरिभाऊ, काय तुमचा मोबाईल बघून एकदा. मोबाईल? माझा मोबाईल कशा पाहिजे? फोनच करायचा, बाकी काही नाही. द्या बघू. अगं तुझ्याकडे आहे ना तुझा? मग अहो हरिभाऊ, माझा मोबाईल हाय, पण माझ्या मोबाईलवरून ना पिंटा दादाला फोन लागत नाही. तुमच्या फोनवरून लागेल बहुतेक. द्या बघू. ते माझा मोबाईलची बॅटरी खपली, ते डबल झाले, ते बंद पडले. अहो मग चार्जिंग करून घेऊ की आपण. हा, काही होत नाही. द्या. हे बघ, मी चार्जर आणलं नाही, कळलं? अहो मग माझ्याकडे आहे की चार्जर. हा, मी देईन तुम्हाला. द्या ना मोबाईल. ए, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? माझा मोबाईल बंद पडलाय, कळलं ना? डबा झालाय तो, त्याच्यातून काय ऐकायला येत बी नाही, ऐकायला जात बी नाही, आणि मेसेज तर येत बी नाहीत आणि जात बी नाहीत, कळलं? हरिभाऊ, अहो आत्ताच म्हणालात ना मोबाईल बिघडलाय म्हणून, मेसेज येत नाही, जात नाही. मग आता कसा आला हो मेसेज? काय हो हरिभाऊ, काय आम्ही कधी फोन नाही बघितला असं वाटतंय का तुम्हाला? नाही, तुम्हाला जर नव्हता द्यायचा तिला फोन तर सरळ सांगायचं ना. मुगाच आपले खोटं बोलताय. मला समजतंय हरिभाऊ, तुम्हाला मोबाईल का द्यायचा नव्हता ते. शेवटी तुम्हाला यायला वेळ मिळाला तर. राजकारणात वेळ मिळत नसतो, काढावा लागतो. वेळ काढलाय आम्ही. या सगळ्या पक्षस्थापनेच्या गडबडीत आपल्या तेजू आणि प्रतापरावांच्या लग्नाचा विषय मागेच पडला. पण तुम्हाला सांगतो, पुढच्या दिवाळीला आम्हाला जावई आणि सून दोघही पाहिजे. जे तुमच्या मनात आहे ना तेच माझ्याही मनात आहे. बघूया कसं जमतंय ते. म्हणजे कसं आहे की त्यांना सहज कोणी चालता बोलता कोणी भेटलं आणि जमलं तर. चालतं बोलतं जमलं तर म्हणजे? नाही, म्हणजे आपली मुलं खूप समजूतदार आहेत. आतापर्यंत त्यांनी कधीच चुकीचे निर्णय घेतले नाहीयेत, त्यामुळे ते जे काही ठरवतील ते योग्यच असेल. कसला निर्णय? तुम्हाला जे काय सांगायचं ते स्पष्ट सांगा. मला असं म्हणायचंय की समजा तेजू आणि प्रतापला कुणी आवडलं आणि जर ते चांगलं असेल तर विचार करायला हरकत नाही ना. तुम्ही जे बोलताय ते तुम्ही स्वतः ऐकताय ना काय? आणि हा विषय अचानक काढण्याची गरज काय होती? हो, आपण लग्नाबद्दल बोलतो. लग्नाचा विषय वेगळा आणि असं चालता बोलता जमून जाईल हा विषय वेगळा. त्यांना खरंच कुणी आवडलंय का? आणि तुम्ही मला हळूहळू सांगताय? नाही, असं काही नाहीये, पण मला एवढंच म्हणायचंय की कुणी आवडलं असेल तर एकदम नकार नको ना द्यायला आपण. त्यांच्या बाबतीत काय होणार आहे ना ते मी ठरवणार, बाकी कोणी नाही ठरवायचं. आणि हे असं बोलून तुम्ही उगाच त्यांच्या डोक्यात भलतसलतं काहीतरी भरवू नका. म्हणजे मुलांच्या आयुष्याचं काय करायचं हा निर्णय ते नाही घेणार, मी घेणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरात जे मी ठरवतो तेच ठरतं. नमस्कार. नमस्कार. नमस्कार रावसाहेब, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या परिवाराला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. बसा ना. रावसाहेब, पुढल्या वर्षीची दिवाळी सुद्धा आपण स्थानिक पक्ष कार्यालयामध्ये जोरदार साजरी करूया. जरूर. आता बघा तुम्हीच काय ते, आपल्या पक्षाला अजून जनशक्तीची गरज आहे. जितकी तुम्ही जास्त जनशक्ती गोळा कराल तितकी आपल्या पक्षाचाच फायदा, नाही का? रावसाहेब, तुम्ही काहीही काळजी करू नका. प्रतापराव आहे आमच्या सोबत. पक्ष कार्य एकदम दणकट होत आहे. वसुंधरा, आले आले. ह्या पणत्या लावून घे. मी आले. जी बाईसाहेब. यांच्या फराळाचं बघा. हो, बघते. बाईसाहेब, तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही. प्रताप दादा कुठे आहेत? तो जरा बाहेर गेलाय. कुठे गेले? काही काम होतं त्याचं म्हणून गेलाय. येईलच इतक्यात. जरा त्यांना घरीच थांबायला सांगा. काय दिवाळी आहे त्यामुळे कार्यकर्ते शुभेच्छा द्यायला येणारच. आणि कार्यकर्त्यांचे फेवरेट आहेत प्रतापराव, त्यामुळे प्रतापरावांनी प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या कार्यकर्त्यांना तर कार्यकर्त्यांना जास्त आवडतील, नाही का? मी सांगते त्याला. मी फराळाचं बघते यांच्या. बाईसाहेब, समजा पण त्या लावून झाल्यात. माझं जरा काम होतं, मी बाहेर जाऊन आले तर चालेल का? ह्यांच्या फराळाचं बघूया.
मग तू निघ. जी. चल. छोटे मला खरंच सॉरी बरं का. लई वाट बघावी लागली ना तुम्हाला माझी. अहो खरं तर ना घरी खूप कार्यकर्ते आले होते आणि रावसाहेब बी होते ना म्हणून. रमा रमा, तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा. मी सुद्धा त्याच घरामध्ये राहतो. मला माहिती तिथे काय गडबड चालू असेल ती. मी तुम्हाला काही बोललो का? मग छोटे मला तुम्ही मला इथे का बोलावलाय? रमा थँक्यू. थँक्यू. पण का? तुमचं एक गिफ्ट मला खूप आवडलं म्हणून. आणि दुसरी गोष्ट, ही दिवाळी माझ्यासाठी खूप खास आहे कारण तुम्ही माझ्यासोबत आहात. तुम्हाला माहिती आहे, मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी कोणाच्या तरी प्रेमात पडेल, कोणतरी माझ्या प्रेमात पडेल. पण मी तुमच्या प्रेमात पडलो, तुम्ही माझ्या प्रेमात पडलात आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मला ज्या पद्धतीने साथ देताय ना, तर मग खरंच थँक्यू. ही साथ अशीच आयुष्यभर द्या. छोटे मला माझ्यासाठी भी ही दिवाळी खूप भारी आहे. खूप आनंदाचे क्षण येते आज. मी हे समजा कधी अनुभवलंच नव्हतं. तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय आणि जे काही करत आहात ते समजा माझ्या मनाच्या खूप जवळचं आहे. आणि सगळ्यात खास म्हणजे हे लॉकेट. ह्या लॉकेटमध्ये जसं रमाचा आर आणि प्रतापचा पी नेहमी एकत्र आहेत ना, तसंच आपण दोघंही नेहमी सोबत राहू. मला जेव्हा केव्हा तुमच्याशी बोलायची इच्छा होईल किंवा तुम्हाला भेटावंसं वाटेल ना, तेव्हा मी हे लॉकेट बघेन. चला आता आपण ही दिवाळी सेलिब्रेट करूया. म्हणजे या हो, या. छोटे मला आता घरी जायला पाहिजे. समजे वाट बघत असतील ना. रमा अजून थोडा वेळ थांबा ना. नाही छोटे मला हे बघा, प्रेम संदेश आलाय. आता तुला पाहिलं नाही तर मला दिवाळी साजरी केल्यासारखं वाटणार नाही. त्यामुळे काही करून भेटच. काय करायचं? करायची दिवाळी साजरी? हो आता भेटावंच लागेल ना. थांबा विचारतो, कुठे भेटायचं? कुठे भेटूया? नवसाई देवीच्या मंदिराच्या इथे. आता दिवाळी साजरी करावीच लागणार.
वा 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 वा, रमा आली म्हणजे तिचं नक्कीच काहीतरी गुटरगू आहे. तीर एकदम निशाणावर लागलाय बरं का हरी. आता रमाला भेटायला तिचा मित्र आला रे आला की लगेच त्या दोघांचे फोटो काढून त्या रमाच्या मामा मामीला दावतो. मग नाही रमाची अख्ख्या गावात चीतू झाली तर काय. हा? हो बारागावचं पाहुणं काय करता इथे? म्या ते हे हा ते आपलं असंच वाटलं म्हणून म्या जरा फिरायला आलतो. हो मग फिरायला आलो होतो तर फिरा की. हा? तर लांडग्यासारखं लपून काय करताय? नाही म्हणजे त्याला कशाला विचारतो? मी सांगतो तो इथे का आलाय. तुम्ही समजे इथं आम्ही एवढेच नाही, अजून पण कोणतरी आलं. आता हरी तू सांगणार आहेस तू इथे का आलायस की मी सांगू? म्या ते नवसाई देवीचं दर्शन घ्यायला आलतो. हा मला तर मग अशी म्हणाला फिरायला आलो होतो म्हणून. हा म्हणजे तेच ते हो आदरणीय हरिदादा, काय पंचायत ऑलरेडी भरली. गपगुमान सांगताय का आधीच निवाडा करू? अरे जे हाय तेच सांगतो. एक मिनिट रमा, फोन बघू द्या. हरिदादा, प्रताप दादा फोन करतायत तुम्हाला, उचला की तो फोन. उचला आणि सांगा त्यांना मीच आहे तो रामाला मेसेज करणारा, मीच आहे तो घरचा बेदी. सांगा आता. राजकुमार, अहो बाईसाहेब, ह्या रमामुळे सगळं. ए बासा, बस तुझ्या तोंडून त्यांचं नाव सुद्धा उच्चारायचं नाही. आई यांनी ठरवलं होतं की रमा यांना त्रास द्यायचा म्हणून त्यांनी नवीन सिम कार्ड घेतलं आणि प्रियकर म्हणून त्यांना मेसेज करतो. आता सुद्धा त्यानेच मेसेज करून बोलवलं. अहो बाईसाहेब, खरंच अहो हिचं ना काहीतरी सुरू आहे. अहो म्हणून तर त्या मेसेजला हिनं उत्तर दिलं ना. हे नारळ्या, ते तुला फसवायला म्हणून केलं होतं, कळलं का आता? हरिभाऊ, तुम्ही असं वागला त्याचं अजिबात वाईट वाटत नाही, कारण मला ठाऊक होतं तुम्ही कधीच सुधारणार नाहीये. पण मला खूप वाईट वाटलं हरी. तुझ्या बायकोची, मुलांची, आईची खोटी शपथ घेतलीस आणि हे काम मिळवलंस तू. लाज नाही वाटली तुला? अहो एक शब्दही बोलू नकोस. तू रमा बरोबर जे काही केलंयस ना, त्यासाठी आत्ताच्या आत्ता तिची माफी माग. आणि माफी मागायची नसेल तर गावातनं चालता हो. रमा, म्या जे तुझ्या संग काय वागलो. ए मोठ्यानी नवसायला ऐकू गेलं पाहिजे. बोल. रमा, म्या जे तुझ्या संग वागलो त्याबद्दल म्या तुझी माफी मागतो. यापुढे वाड्यावर पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. आणि रमाला जर त्रास दिलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. हरिभाऊ, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुमची शेवटची संधी आहे, सुधरा आता तरी. तुम्हीच नाही ऐकलं. आता भोगा स्वतःच्या कर्माची फळ. ए बोल ना आता. रागानं काय बघतो? डोळे काढून हातात दे ना. राजकुमार, अहो अशांना मारलंच पाहिजे बाईसाहेब. अरे चिखलात दगड मारला ना तर चिखल आपल्याच अंगावर उडतो. गावातल्या एका साध्या मुलीला पैसा पाठीशी घालत, तिच्या माग एवढा वेळ घालवतोय.
म्हणजे नक्कीच मोठं गोड बंगाल आहे. अरे हे रावसाहेबांच्या कानावर घालायलाच पाहिजे.